जणांचा करिअरमध्ये गॅप होतो, मग अशा वेळेला त्यांना जॉब मिळू शकतो का? आजचा आपण हा विषय बघणार आहोत। नमस्कार, मी मधु कुलकर्णी स्वागत करते तुमचं गेट शुअर जॉब मध्ये। महत्त्वाचा हा प्रश्न जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तेव्हा विचारला जातो आणि बऱ्याच जणांना त्याची सॅटिस्फॅक्टरी उत्तरं देता येत नाही, त्यामुळे जॉब मिळायला प्रॉब्लेम होतो। तर एचआर हा प्रश्न का विचारतो, तर त्यांना जाणून घ्यायचं असतं तुम्ही नक्की या दिवसांमध्ये केलंय काय, किंवा तुमचं त्याबद्दलचं पिक्चर काय आहे, किंवा तुमचं त्याबद्दलचं मत काय आहे, नक्की तुम्ही काय केलेलं आहे, या गोष्टी त्याला जाणून घ्यायच्या असतात आणि त्याच्या बेसवरती तुम्हाला जॉब ऑफर केले जातं। मग अशी जर सिच्युएशन आली असेल तर त्यासाठी तुम्ही काय करणं गरजेचं आहे, तर एकतर तुम्ही करंट आता इंडस्ट्रीमध्ये जे स्किल्स रिक्वायर आहेत ते तुम्ही त्याबरोबर तुमच्या प्रोफाईल रिलेटेड स्किल्स ॲक्वायर करणं गरजेचं आहे। कारण आता करंट गॅप नंतर जेव्हा तुम्ही करंट इंडस्ट्रीला जॉईन करता तेव्हा त्यावेळेला ते गरजेचं असतं। असे स्किल्स तुमच्याजवळ असणं किंवा त्याचे सर्टिफिकेट्स असणं किंवा त्यातलं नॉलेज असणं तुमच्याजवळ गरजेचं आहे। आणि जे काही तुमचं जेन्युइन रिझन असेल की मध्ये गॅप होण्याचं, ते जर तुम्ही व्यवस्थित सांगितलं तर लोकांचा तुमच्यावरचा किंवा त्या एचआरचा कंपनीचा तुमच्यावरचा विश्वास वाढू शकतो। म्हणजे जसं तुम्ही एखाद्या कोर्ससाठी गॅप घेतला असेल त्या कोर्सचं सर्टिफिकेशन, किंवा मोस्टली लेडीजसाठी जर मॅटर्निटीसाठी लीव्ह झाली असेल तर ती जर त्यांनी तिथे मेन्शन केली तर ते ऍक्सेप्ट करू शकतात ह्या गोष्टी। काही जेन्युइन रिझनसाठी कारण झाले ते तुम्ही विश्वास त्यांच्यावरती दाखवून तुम्ही जेव्हा ते विश्वासाने पटवून देऊ शकता त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी तिथं तुमचं हर्डल नाही बनू शकत। जे लेटेस्ट आहे ते स्केल रिक्वायर करून तुम्ही करंट कंपनींना जॉईन करू शकता। अशीच जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आमचं चॅनल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।